आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नेमका काय आहे हा प्रकार, पाहूया या विशेष वृत्तात। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। ही घटना मूर्तिजापूर शहरातील बुक पेट्रोल पंपावर घडली। सरपंच फुके हे आपले दैनंदिन काम आटपून गावी परत जात असताना पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबले होते। याच वेळी रांगेत उभे राहण्यावरनं त्यांचा दोन व्यक्तींसोबत वाद झाला। हा किरकोळ वाद इतका वाढला की त्या दोन व्यक्तींनी सरपंच फुके यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत फुके गंभीर जखमी झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे। फुटेजमध्ये दिसत आहे की दोन व्यक्ती फुके यांना मारहाण करत आहेत आणि त्यांना वाचवण्याकरिता कोणीही पुढे येत नाहीये। या घटनेनंतर तातडीने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेत आहेत। मात्र एका लोकप्रतिनिधीला भर चौकात अशा प्रकारे मारहाण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या घटनेने गावातील आणि परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही होती अकोल्यातील धक्कादायक घटना। एका लोकप्रतिनिधीला सार्वजनिक ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे।